मित्रांनो, माजी विद्यार्थी या शाळेचे आहेत, जिल्हा परिषद शाळा सोनेवाडी. त्यांच्याकडनं जाणून घेऊया शाळा कशी आहे. ताई, तुझं नाव? साक्षी वरेरे. अच्छा, बरं. किती वर्गाला होतीस तू? 7वी. पहिली ते 7वी पर्यंत या ठिकाणी किती झालं? अच्छा, तर काय वाटतं या शाळेबद्दल? शाळा कशी आहे? सुंदर आहे. तुझं शिक्षण काय चालू आहे? 12वी. 12वी झालेलं आहे. बरं, 12वी झाल्यानंतर तुझं पूर्ण शिक्षण झाल्यानंतर तुला कशाला जाण्याची इच्छा आहे? कोणत्या नोकरीला? मित्रांनो, तिला पोलीस बनायचं आहे, कारण की जी सेवा आहे ती सेवा या ठिकाणी करायची आहे आणि ते जिल्हा परिषदच्या शाळेमधून ते तयार झालेले विद्यार्थी आहेत. तुझं नाव बेटा? अच्छा, बरं. किती वर्गाला जाते? फायनल इयरला आहेत. परंतु जिल्हा परिषदच्या शाळेच्या माध्यमातून काहीतरी या ठिकाणी आपली शाळा कशी आहे ते बघण्यासाठी इथे आले, तर आपण त्यांच्यासोबत संवाद करतोय. बरं, शाळेबद्दल कसं वाटतं? हे गुर्जर वर्ग कसे शिकवतात? अच्छा, छान आहे. बरं, काय वाटतंय तुला की बा जिल्हा परिषदच्या शाळा ज्या आहेत त्या शाळेचा उच्चांक वाढावा असं वाटतं? कारण की ज्या प्रायव्हेटच्या ज्या शिक्षण संस्था या ठिकाणी देत आहेत त्या सुद्धा या ठिकाणी चांगलं कार्य करत आहेत, परंतु जिल्हा परिषदचा स्तर वाढावा असं वाटतं तुम्हाला? बरं, काय बनण्याची इच्छा आहे? ध्येय काय आहे तुमच्या उद्याला? मित्रांनो, पोलीस बनायचं आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी माजी विद्यार्थी घडवण्याचं काम या ठिकाणी सातत्याने गुरुजन वर्ग करतोय आणि चांगल्या पद्धतीचे संस्कार सुद्धा या शाळेमध्ये दिले जात आहेत. दुसरे आदर्श शिक्षक आपल्या सोबत आहेत. सर, आपलं नाव? माझं नाव गजानन सोळंकी. जिल्हा परिषद सोनेवाडी या शाळेवर सहाय्यक शिक्षक म्हणून आहे. अच्छा, सहाय्यक शिक्षक आहेत. आणि सर, आज या ठिकाणी विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचं या ठिकाणी कशा पद्धतीनं कार्य होत आहे? आम्ही शासनानं जो नेमून दिलेला राज्य लेवलचा जो अभ्यासक्रम असतो ज्याला आपण स्टेट बोर्ड अभ्यासक्रम म्हणतो, आणि त्यामध्ये ज्या आम्हाला सूचना असतात आणि जो अभ्यासक्रम असतो, पाठ्यक्रम असतो, तो आम्ही शिकवण्याचा आणि त्याच्यावर असलेलं गृहपाठ आहे किंवा त्याच्या अनुषंगानं जे ज्ञान आहे ते देण्याचं काम आम्ही करतो. आणि त्या मुलांना आपली जी मातृभाषा आहे, मातृभाषेचं शिक्षणावर आमचा जोर असतो. आपली जी मातृभाषा आहे मराठी, तर आम्ही मराठीवर जोर देतो. मराठी आलं आपोआप की सर्व विषय आपोआप त्या अनुषंगाने येतात. हे माझं वैयक्तिक मत आहे आणि माझा असा बरोबरचा अनुभव आहे. सर, आपण किती वर्गाला शिकवताय? मी 5वी, 6वी, 7वीला शिकवतो. अच्छा, 5, 6, 7चा जो पाया आहे तो मजबूत करण्याचं या ठिकाणी आपण काम करताय. हो. बरं, काय सांगणार आपण या ठिकाणी जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये दर्जेदार शिक्षण देण्यासाठी काय प्रयत्न करायला हवे? शासनानं दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी गाव पातळीवर पालकांचं एक वर्ग घेतला पाहिजे. ज्याप्रमाणे आपण वृक्ष लागवड करून वन संवर्धन किंवा निसर्गाचं पर्यावरण संवर्धन करतो, आता याच्यावर जोर चालू आहे. तर माझं मत आहे की शिक्षणाच्या बाबतीत आणि संस्कार घडण्याच्या बाबतीत असे पालकांचे मेळावे घेऊन त्यावर सुद्धा भर दिला पाहिजे. गावात जे सुशिक्षित बेरोजगार मुलं आहेत त्यांना शाळेतल्या शिक्षकांचं काम जे सर्वे असतात ते सर्वेचं काम सुशिक्षित बेरोजगारांना मानधनावर ठेवून करून घ्यायला पाहिजे. शिक्षकांना फक्त शिकवणे, त्या मुलांच्या ॲक्टिव्हिटीज करून घेणे एवढंच काम दिलं पाहिजे. आणि माझं दुसरं मत असं आहे, जसं एखादा पाण्याचा थेंब जर एखाद्या दगडावर किंवा कडक पदार्थावर जर सातत्यानं पडत असला तर त्याचा चुरा होतो. त्याप्रमाणे शिक्षण ही अशी प्रक्रिया आहे की ती सातत्यपूर्ण चालली पाहिजे, ती सतत दररोज पाहिजे, त्याच्यात खंड पडायला नको. आमचं काय होतंय, आम्हाला हा कार्यक्रम आला की लगेच दुसरा कार्यक्रम हातात घ्या, लगेच दुसरा सर्वे हातात घ्या. त्यामुळे या मुलांना आम्हाला बसून ठेवावं लागतं. साहजिकच त्या मुलांचं सातत्य खंडित होतं, ते तुटतं आणि ते मुलं मग त्याच्यामध्ये त्यांचा वेळ जातो आणि आम्हाला परत शून्यापासून सुरुवात करावी लागते. तर शासनाने याकडे लक्ष द्यावं. हे आमच्याकडं जे शैक्षणिक काम सोडून इतर जे काम आहेत ते गावातले जे सुशिक्षित रोजगार मुलं आहेत ग्रामपंचायतच्या कार्यालयामार्फत किंवा आमच्या मुख्याध्यापकामार्फत त्यांच्यामार्फत द्यावी. प्रत्येक वर्गाला एक टीचर द्यावा. शिक्षकांची संख्या वाढवावी. जे मुलं DED झालेले आहेत नवीन, ते आज बेरोजगार आहेत, कमी पगारावर 11 महिन्याच्या ऑर्डर देऊन त्यांना प्रत्येक वर्गाला एक शिक्षक द्यावा. प्रत्येक गावामध्ये 4-4, 5-5 मुलं DED झालेले आहेत. तर शासनानं हाही विचार करावा, त्यांनाही रोजगार मिळेल, आमच्यावरचाही ताण कमी होईल आणि मग
यामुळे गावातल्या लोकांचा जिल्हा परिषद शाळेकडे पाहण्याचा दृष्टिकोन चांगला होईल. कारण गावातल्या शिक्षकांवर त्यांचा विश्वास चांगला राहील. घरोघरापर्यंत त्या गावातला तो मुलगा शिक्षण पोहोचेल आणि मग आपोआपच आमच्या शाळेला मुलांचं या फुलांचं येणं सुरू होईल आणि आमच्या शाळा भरभराटी राहील. मित्रांनो, मुलं म्हणजे देवाघरची फुलं आणि त्या फुलांना सुगंध देण्याचं काम या ठिकाणी सातत्याने या ठिकाणी शिक्षक वर्ग करत असतो. सरांनी चांगल्या पद्धतीच्या सूचना इथे मांडलेल्या आहेत की जो त्यांच्यावरल्या ज्या जिम्मेदाऱ्या आहेत, जिम्मेदाऱ्या कुठेतरी या ठिकाणी त्यात कमी झाल्या पाहिजेत. अतिशय मार्मिक सूचना आहे आणि चांगल्या पद्धतीचं आहे आणि प्रशासनाने सुद्धा या ठिकाणी या जातीने या सूचनांकडे या ठिकाणी लक्ष द्यावं अशी विनंती सुद्धा या ठिकाणी आम्ही चॅनलच्या वतीने या ठिकाणी करतोय. आज आपण जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये सोनेवाडी येथे आलेलो आहोत. मला आपलं जे आरबी मराठी संवाद जे आहे यांनी हा जो काय उपक्रम घेतला की जिल्हा परिषदच्या शाळांची आज चाललेली दयनीय अवस्था, त्यांच्याकडं जी पटसंख्या आहे ही घसरत चाललेली आहे, हा जो तुम्ही आज जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, माझा तुम्हाला खूप खूप तुमचे धन्यवाद की तुम्ही ग्रामीण भाग, आपला जो भारत देश आहे हा शेतकरी लोकांचा देश आहे, ग्रामीण भागांचा देश आहे आणि ग्रामीण लोक जर शिक्षणात अग्रेसर झाले तर निश्चितच भारत प्रगतीच्या पथावर जाईल. तुमच्या या चॅनलनं आरबी चॅनल जे आहे त्यांनी हा उपक्रम हातात घेतला. तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. मित्रांनो, आपण नेहमी सातत्याने या ठिकाणी जी सकारात्मक जी पाहिजे पॉझिटिव्ह थिंकिंगची बातमी आहे ती बातमी आम्ही या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. कुठेतरी आमच्या मनामध्ये आलं की बा जिल्हा परिषदचा स्तर हा कुठेतरी या ठिकाणी घसरतोय आणि तो या ठिकाणी उंचावला गेला पाहिजे, हाच प्रयत्न या ठिकाणी आमच्या या बातमीची कव्हर करण्याच्या पाठीमागे आहे सर. आणि अतिशय तुम्ही जी शुभेच्छा दिलेल्या आहे मनापासून आम्ही तुमचे धन्यवाद मानतो. आपण आज सोनेवाडी या गावामध्ये आहोत.